एखादं राष्ट्रीय काम आपलं स्वतःचं तनानं आणि धनानं आणि मनानं देखील करावं, याचा आदर्श म्हणून आम्ही सन्माननीय आनंद पाटील साहेब, अध्यक्ष कृष्णात पर्यावरण पर्यटन व संगोपन संस्था गडिंग्लज यांचं उदाहरण आपल्याला घेता येईल. आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, परंतु याकडे दुर्लक्ष म्हणजे थोडंफार झालेलं होतं. परंतु मगर साहेब आले आणि आनंद पाटील साहेबांची आणि मगर साहेबांची टीम जमली आणि खरोखर एक चांगल्या प्रकारे क्रांती दिन गडिंग्लजमध्ये साजरा होतो. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे याची चर्चा आहे. जसं सरांनी सांगितलं की प्रशासकीय मदत भरपूर लाभते आपल्याला या कामासाठी, तर मी मगर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. स्वातंत्र्य संग्राम होतं, त्याच्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्ञात अज्ञात लोकांच्या स्मृती जागवणं, त्यांचे विचार जागवणं, क्रांतिकारकांना जे अभिप्रेत स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला मिळवून दिलं. आणि यामध्ये आपण त्यांना फक्त अभिवादन करणं म्हणजे फार मोठं काही काम करत नाही असं मला वाटतं. ही स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा जी आहे ही आपण सतत सगळ्यांनी आपल्या मनात तेवत ठेवली पाहिजे. आपल्या इतिहासात आपण झोकवलं तर आपल्याला दिसतं की क्रांतिकारकांचं या स्वातंत्र्य मिळवण्यात केवढं मोठं बलिदान होतं आणि त्या बलिदानातूनच आपण आजचं स्वातंत्र्य आपण उपभोगतोय. म्हणजे इथं कुणाला बोलावं लागत नाही की आज ऑगस्ट क्रांती दिन इथं या, असं आमंत्रण कुणाला द्यावं लागत नाही. स्वतःहून सर्व प्रतिष्ठित नागरिक स्वतःहून सगळे इथं आलेले असतात. आजच्या दिनी जास्त न बोलता सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सर्व सुजाण एक जागरूक नागरिक बनूयात. सर्व समाजाप्रती प्रेम बाळगणं, राज्याच्या प्रती, देशाच्या प्रती आपण प्रेम बाळगणं आणि येणाऱ्या पिढीला एक चांगले संस्कार आपल्या चांगल्या वर्तणुकीतून, आपल्या वागण्यातून, बोलण्यातून एक चांगला संस्कार देण्याचा आपण सारेजण प्रयत्न करूया. आणि चांगले वागलो, एक चांगले नागरिक झालो तर हीच त्यांच्याकरता ही श्रद्धांजली राहील. आपण एखादा संकल्प करतो नवीन वर्षाला की मी व्यायाम करणार आहे, मी अमुक करणार आहे, तमुक करणार आहे, आणि 8 दिवसात आपण तो हळूहळू त्या संकल्पापासून लांब जायला लागतो. त्यांनी जवळपास 40 वर्षांपूर्वी एक संकल्प केला की हा क्रांती दिन मी छान प्रकारे साजरा करेन, किंवा इथं क्रांती दिन साजरा करण्याची त्यांची प्रेरणा काय होती किंवा हा हेतू काय होता, तर हे मी आपल्या समोर त्यांना मांडण्याची विनंती करतो. आदरणीय आनंद पाटील साहेब यांना. जन्माला आल्यानंतर या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आम्हाला काय देणं लागतो हे आपण ओळखून घ्यायला पाहिजे. स्वतः मी कोण आहे याची स्वतःला ओळख करून घ्यायला पाहिजे. आणि ती ओळख आपल्याला जर पटली तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुंदर जगता येतं. काही गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाला करता येत नाहीत, परंतु गडिंग्लज शहर हे एक वेडं शहर आहे. म्हणून इथं वेड्यात मराठे वीर दौडले सातो, तसं वेड्यांची प्रेरणा घेऊन जगणारं हे शहर. या शहरामध्ये सुंदर सुंदर संकल्पना राबवल्या जातात. गेल्या 2016 साली आम्ही गडिंग्लजचा नगरपक्षी चिमणी केला. मागच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातलं पहिलं आम्ही अमृत उद्यान केलं. टोटल आमच्या गडिंग्लज नगरीमध्ये 61,000 झाडं आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. या सगळ्या पर्यावरणाबरोबर एक आध्यात्मिक केंद्र आहे, वैद्यकीय केंद्र आहे, शैक्षणिक केंद्र आहे. असं हे सुंदर शहर कुठेही बघायला मिळणार. या गडिंग्लजची एक वेगळी ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे स्वातंत्र्य सैनिक नाहीत तेवढ्या एका ह्या तालुक्यामध्ये नूलसारख्या गावामध्ये 30 स्वातंत्र्य सैनिक आहेत. समाजामध्ये आणखी काय कमतरता आहे का? मग एखादी भाजीवाली असू दे किंवा एखादा नेता असू दे, अशी माझे स्नेही मामूल देसाई यांनी आभार व्यक्त करावा अशी विनंती करतो. तुम्ही एवढा आदर मला बोलण्यांना दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. खरं तर माझे ते गुरु आहेत. मी ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी करतो प्रेरणा त्यांची असते. म्हणजे पक्षी मित्र आहेत, निसर्गप्रेमी आहेत, हा इथला प्रोग्राम म्हणा, सामनगडावरचा प्रोग्राम भरपूर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. असे 4 आनंद पाटील तयार झाले तर आपण लवकरच महासत्ता होण्याच्या दृष्टीने फास्ट जाऊ. आभारासाठी उभा आहे. या ठिकाणी 1-2 शाळांची मुलं आलेली आहेत. अपेक्षा ही आहे की जास्तीत जास्त गडिंग्लजमधल्या जेवढ्या शाळा आहेत त्या येण्यासाठी आपण पुढच्या कार्यक्रमाला प्रयत्न करूया. कारण स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान छोटं नाही, म्हणजे आपण त्यांनी कष्ट उपसले म्हणून आपण इथं उभे आहे. जसं सरांनी म्हटलं की त्यांना अपेक्षित जी कृती होती तर ती छान कृती आपल्याकडनं व्हायला पाहिजे. म्हणजे निस्वार्थपणे निरपेक्ष कृती आपण जे काही करू तर ते निस्वार्थपणे व्हायला पाहिजे असं मला वाटतं, आणि तीच त्यांना खरी आदरांजली असेल. या ठिकाणी आपण सर्व आलात. साधना स्कूल असेल, गाडी कॉलेज असेल, प्रशासकीय सर्व अधिकारी असतील, शिंदरे सर आणि त्यांची टीम असेल, दुमे साहेब आहेत, कोळके साहेब आहेत, न्यूजचे प्रतिनिधी आहेत, लायन्स क्लब सगळ्यात महत्वाचं लायन्स क्लबचं नाव राहिलेलं आहे, क्षमस्व. तर या सर्वांचे आभार. आपला हा दिन आहे सर्वांचा. आणि सगळ्यांना एकदा शाळांचे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांना विनंती आहे, नूलला एकदा तुम्ही भेट द्या. जे एकाच गावातले जवळपास 30 स्वातंत्र्य सैनिक होते तर ते नेमके काय होते, त्यांची प्रेरणा काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपण सगळे करूया. धन्यवाद.